नवी मुंबईतील कोपरखिरणीच्या नटराज बारवर पैसे उधळणारा अनिल मांडुळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। पोलीस हवालदार असलेल्या अनिल मांडुळेच्या या व्हिडिओनंतर लोकशाही मराठीने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर अनिल मांडुळेवर कारवाई झाली। परंतु अनिल मांडुळे ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ही सगळी वसुली करत होता त्या वरिष्ठावरती मात्र अद्याप कारवाई झालेली नाहीये। नवी मुंबई पोलिसांच्या या ढिसाळ कारभारावर लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। नवी मुंबई पोलिसांमधील एका प्रसिद्ध ऑर्डरलीचे कारनामे। नवी मुंबईतील सर्व अवैध धंद्यांमध्ये ऑर्डरलीकडून पैशांचं कलेक्शन। सर्व अवैध धंद्यांवर या ऑर्डरलीचा वचक असल्यानं अवैध धंद्यांविरोधात गुन्हेच दाखल नाही। नवी मुंबई पोलिसांमधील एक प्रसिद्ध ऑर्डरलीची कारनामे सध्या खूप प्रसिद्ध होत आहेत। डान्स बार, सर्व्हिस बार, हुक्का बार, टँकर मधील पेट्रोल, डिझेल आणि ऑइल चोरी, गुटखा रॅकेट या सगळ्यात या ऑर्डरलीचा वचक असल्याचा आरोप होतोय। ज्या डान्स बारवर सरकारनं बंदी आणलेली आहे ते डान्स बार नवी मुंबईतील अनेक भागात पोलिसांच्या वरद हस्तामुळे सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप होतोय। नवी मुंबईत सध्या अंदाजे 43 ऑर्केस्ट्रा बार सुरू असून अंदाजे 68 सर्व्हिस बार सुरू असल्याचं समोर आलंय। तर अनेक ठिकाणी हुक्का बारही सर्रासपणे सुरू आहेत। नवी मुंबई डान्स बार, लेडीज सर्व्हिस बार आणि अनधिकृत हुक्का बार सर्व नियम धाब्यावर बसून सर्रास सुरू आहे। कारवाईच्या नावानं मात्र नकार घंटा आहे आणि हे सर्व सुरू ठेवण्यामागे किंवा या सर्व बारवर कारवाई न होण्यामागे नवी मुंबईतला हा नामचीन ऑर्डरली कारणीभूत आहे। हे झालं डान्स बार, लेडीज बार आणि हुक्का बार याशिवाय देखील खरं तर नवी मुंबईत अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत आणि या सर्व धंद्यांवर वरिष्ठांच्या वतीनं आपला वचक ठेवतोय तो हा प्रसिद्ध ऑर्डरली। नवी मुंबईतल्या उरण आणि न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज लाखो रुपयांचं डिझेल, पेट्रोल आणि ऑइलची चोरी टँकरमधून होते। त्याशिवाय या भागात येणाऱ्या कंटेनरमधील मौल्यवान वस्तू लंपास केल्या जात आहेत आणि त्या जागी दगड भरले जात आहेत। इतकी मोठी हेराफेरी सुरू असतानाही या प्रकरणी एकही गुन्हा दाखल होत नाहीये। त्यामागे देखील वरिष्ठांच्या मर्जीतला हा ऑर्डरलीच कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। माल वाहतुकीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आपल्याला केले जातात आणि अशी माहिती देखील समोर येत आहे। हजारोंच्या संख्येने रोज कंटेनर असतील ते माल घेऊन बंदरा परिसरामध्ये येत असतात आणि बंदरातून कुठेतरी हा माल दुसऱ्या देशामध्ये घेऊन जात असतात। मात्र याच कंटेनरमधून माल चोरीचा प्रकार हा समोर येत आहे। यामागे कुठेतरी संघटित टोळी सक्रिय असल्याचा देखील संशय आता व्यक्त केला जात आहे। कंटेनर तपासणी दरम्यानच काही लोकांच्या संगनमताने हा जो मौल्यवान माल लंपास केला जात असल्याची माहिती देखील आपल्याला पुढे येत आहे। या संपूर्ण प्रक्रियेमागे एक मोठी टोळी असल्याचा देखील संशय हा व्यक्त केला जातो। त्यामुळे आता या सर्वच प्रकरणावर कधी कारवाई होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नवी मुंबईत इतर अवैध धंद्यांप्रमाणेच गुटख्याचं रॅकेट कार्यरत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे। मात्र गुटख्याचं रॅकेट आणि त्याची हफ्तेखोरी देखील याच ऑर्डरलीच्या माध्यमातून सुरू आहे। या ऑर्डरलीची नेमणूक संशयास्पद आहे। नेमणूक वेगळ्याच ठिकाणी असून हा काम मात्र दुसऱ्याच ठिकाणी करतो असा आक्षेप घेण्यात येतोय। डान्स बार मध्ये नोटा उधळल्यामुळे हवालदार अनिल मांडळे चर्चेत आला। लोकशाहीच्या बातमीनंतर त्यावर कारवाई देखील झाली। मात्र अनिल मांडळे ज्यांच्यासाठी वसुली करत होता त्या वरिष्ठांवर कारवाईच्या नावानं मात्र अद्यापही बोंबच पाहायला मिळते। केवळ हा अनिल मांडोळेच नाही तर त्याचे वरिष्ठ देखील या वादग्रस्त ऑर्डरलीला रिपोर्ट करत असल्याची माहिती नवी मुंबईमधील पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व वसुली करून ती अतिवृष्टांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील हा ऑर्डरली करतोय आणि त्यामुळेच नवी मुंबई पोलिसांची डान्स बार, लेडीज सर्व्हिस बार, हुक्का पार्लर, गुटखा आणि कंटेनर मधील चोरी राजरोसपणे सुरू आहे। नवी मुंबई पोलीस दलात बदलीचा कालावधी पूर्ण होऊन देखील गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमुळे अनिल मांडोळे सारखे वसुली दादा तयार झाले। राज्याचे कर्तव्यदक्ष पोलीस महासंचालक आता या सगळ्या प्रकरणावर काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल।
चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.